कोथिंबीर, मेथी, शेपू या भाजीपाल्याला बाजार समितीमध्ये बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। भाजीपाला अवघ्या 1.5 रुपये गड्डीने खपत असल्याने बी बियाणे, मजुरी, खते, औषधे यांचे भांडवली खर्च वजा जाता बळीराजाच्या हाती दमडाही शिल्लक राहत नसल्याने बळीराजा मेटाकुटीस आला आहे। तथापि त्यांना कोणी वाली उरला नसल्याची त्यांची धारणा झाली आहे। या भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी अच्छे दिनचे गाजर दाखवले खरे, परंतु ना शेतीमालाला हमी बाजारभाव, ना वेगळे काही अनुदान किंवा धोरण। नको आता मोदी, आपले शरद पवारच बरे, अशा शब्दात शेतकरी आपली भावना व्यक्त करत आहेत। दरम्यान बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने बाजारभाव गडगडल्याचे त्यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स। 60 रुपये 80 छोटू करे 60 हिवरेतर्फे नारायणगाव येथील शेतकरी आहे। तर मी आज रोजी नारायणगाव मार्केटमध्ये मेथी विक्रीसाठी आणलेली होती। तरी मेथी येथे विक्रीसाठी आणल्यानंतर माझी मेथी शेकडा 160 रुपयाने गेलेली आहे। तसेच माझ्या सहकारी मित्राची किंवा माझ्या शेजारील शेतकऱ्याची 51 रुपयाने गेलेली शेकडा, म्हणजे 51 पैशाला एक जुडी। यामध्ये शेतकऱ्याचा उपटण्याचा खर्च वसूल होत नाही, उपटण्याचा तर खर्च वसूलच होत नाही। त्याप्रमाणे जे आपण भांडवल घातलेले बी बियाणे, खत, रात्री 11 वाजता 12 वाजता उठून पाणी भरायला जे आपण जातो त्याचं सुद्धा चीज होत नाही। समाजाने यासाठी जागृत होणं गरजेचं आहे। नुसतं आपापसात चर्चा करून याचा उपयोग नाही आहे। तरी याचा उपयोग होण्यासाठी आपण शेतकऱ्यांची एकजूट, शेतकऱ्यांनी संघटना करून त्या शासन दरबारी याचा निर्णय घेतला पाहिजे, तर शेतकरी जगल, नाही तर शेतकरी पाणी भरता भरताच तिथं आकडे येऊन पडल। मी मांजरवाडी या ठिकाणाहून इथं भाजी विक्री आणलेली आहे। माझ्या भाजीची बीट 100 रुपये 150 रुपये सरासरी, आता 200 रुपयाच्या वर तर बाजार नाही धाना मेथीला। सरकार मस्त निवडणुकीच्या टायमाला बोंबलत होतं का शेतकऱ्यांना हमी भाव देऊ, आजचे दिन येतील शेतकऱ्यांसाठी। आम्ही तर पाहतोय 4 वर्ष झालं आजचे दिन येण्याचा कुठं संबंधच नाही किंवा काही दिसतच नाही आजचे दिन। आज कांद्याची तीच परिस्थिती आहे, 30 रुपये 40 रुपये 10 किलो कांदा विकला जातोय। शेतकऱ्यांनी काय करायचं, कसं जगायचं शेतकऱ्यांनी? आज तर ह्या वर्षी इतका दुष्काळ आहे, पाणी नाही शेतीला भरायला। रात्रीचं उठून लोक पाणी भरतात, त्याच्यामध्ये अनेक त्रास आहे शेतकऱ्यांना। आणि त्याच्यामध्ये जर खर्च वसूल होत नसेल, भांडवल लोकांचं वसूल होत नसेल शेतकऱ्यांचं, तर शेतकऱ्यांनी जायचं काय, खायचं काय? आज शेतकऱ्यांची मुलं शाळेमध्ये जातात, शाळा शिकतात, शाळेला फी भरायला शेतकऱ्यांकडे पैसे नाही। शेतकऱ्यांची बाजू घ्यायची कोणी? आजचे दिन कधी यायचे शेतकऱ्यांचे? काय करणार आहे? शेतकऱ्यांची बाजू कोण घेणार आहे? किंवा या देशामध्ये, या राज्यामध्ये शेतकऱ्यांचे कायवार कोण जाणून घेणार आहेत? आज परिस्थिती खराब आहे शेतकऱ्यांची, कोणाकडे वरड करायची शेतकऱ्यांनी? आम्ही करायचं काय शेतकऱ्यांनी? आजचे दिन कधी येणार? मोदी सरकारला येऊ घालू का खायला? तुम्ही आम्ही करायचं काय? कोण लक्ष देणार? रात्रीचं पाणी भरायचं, बिबटे येतो, नाही केलं तर काय खाणार आम्ही? आमचे प्रश्न कोण सोडणार? या ठिकाणी शेतकऱ्यांना हमी भाव देणं आणि कर्जमाफी व्हावी, तरच शेतकरी, कर्ज नाही तर शेतकरी आत्महत्या करेल। वीज बिलं माफ झाली पाहिजे, हमी भाव दिली पाहिजे आणि वीज बिल सुद्धा माफ झालं पाहिजे। आणि ही धान्याची आणि मेथीची परिस्थिती पाहतोय। आज या माझ्या मित्रांनी सांगितलं की मला उद्या दाणा घेऊन यायचे, परंतु त्याची आजच मानसिकता अशी झाली का आज या धान्याची परिस्थिती पाहता उद्याला त्यांना दाणा उपटायची सुद्धा इच्छा होईना। त्याच्यामुळे आज ते नाराजीमध्ये आहेत आणि केंद्र सरकारने, राज्य सरकारने घोषणा निष्ठा करतात आजचे दिन।
त्याच्यामुळे आजच्या दिनचा तर काय विषय नाही, आजच्या दिन यांच्या घरापुरतेच आलेले आहेत, शेतकऱ्याचा कुणीही काही वरी आलेलं नाही. ते येणाऱ्या पुढच्या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी सगळ्यांनी संघटित होऊन आता याचा विचार केला पाहिजे. शेतकऱ्याची व्यथा नेमकी मांडणार कोणी, या सरकारमध्ये शेतकऱ्याचा कोण काही वरी आहे का नाही, याची आज शेतकऱ्यांना विचार करण्याची गरज आलेली आहे. आज खताचे बाजार पाहतोय आपण, 900 रुपयाच्या खताच्या गुणीची 1500 रुपये किंमत झाली. गॅस वाढले, शेतकऱ्याच्या आवश्यक वस्तूंमध्ये सगळ्या प्रकारचे वाढ झालेले आहेत, परंतु त्याच्या उत्पन्नात कुठं वाढ होताना दिसत नाही. नेमकी अशा वेळेला शेतकऱ्यांनी करायचं काय, कोणाकडे जायचं? इथून आम्हाला वाटलं होतं का मोदींनी गाजर दाखवलं आजच्या दिनचं म्हणून त्याला निवडून दिलं, परंतु 5 वर्ष झाली काहीच त्यांचे ज्यांनी झालं. आता असं वाटायला लागलं मागचं सरकार बरं होतं, पवार साहेबांचं सरकार चांगलं होतं असं वाटायला लागलेलं आहे. आज एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा आज या नारंगाव मार्केटमध्ये आज या मेथीच्या जोडीला 51 रुपये भाव मिळालेला आहे. असा जर भाव मिळाला तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं? याचा फक्त या भाजीचा फक्त भाव 51 पैसे आणि उपरण्याचा सगळा खर्च जाऊन 10,000 रुपये खर्च आलेला आहे. अशा भाजीची आता पट्टी होईल लईत लई 2,000-2,500 रुपये पट्टी होणार आहे. पण आता या शेतकऱ्यांनी जगायचं कसं? मग याच्यावर विचार करायला पाहिजे सरकारने. आजचे दिन कधी येणार? शेतकऱ्यांनी आत्महत्या केले येणार का? कधी येणार आजचे दिन? आता आम्ही रोज शाळेत जातो, आता शिक्षणाचा खर्च किती वाढलेला आहे. मग एवढे आमच्या मालाला जर असा जर भाव मिळाला तर आमच्या आई वडिलांनी जगायचं कसं? आम्ही सुद्धा खायचं काय? याच्यावर सुद्धा सरकारने विचार केला पाहिजे. आज या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजारावर नारंगाव या ठिकाणी दाणा आणि मेथीची प्रचंड आवक 4.5 लाख जोडीची आवक या ठिकाणी मार्केटमध्ये दाखल झालेली आहे. बराच शिरूर पारनेर या तालुक्यातून माल, मंचर, खेड माल भरपूर या प्रमाणात आलेला आहे. मधल्या काळामध्ये 4,000-4,500 रुपये बाजार असल्यामुळे शेतकरी बांधवांनी दाणा भरपूर प्रमाणामध्ये लागवड केली आहे, त्यामुळे बाजारभाव हे कमी झालेले आहे. व्यापारी मंडळी साखळी पद्धतीनं मालाची खरेदी करतात अशी तक्रार होते. नाही, या ठिकाणी तसं प्रमाणामध्ये काही होत नाही. असल्यास आम्ही त्या ठिकाणी दखल घेऊन त्यांच्यावर आम्ही कारवाई केली जाईल. 100 जोडी मागे कट्टा घेण्याचे प्रोव्हिजन नाही, मात्र व्यापारी सर्रास कट्टा आकारतायत असं आपण काय सांगतो? या ठिकाणी काटता पद्धती पूर्ण बंद केलेली आहे. खेड, मंचर आणि आंबेगाव या तालुक्याने. त्या ठिकाणी आता जर असल्यास त्या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई केली जाईल संस्थेमार्फत लगेच. रात्रीच्या वेळी शेतकरी, व्यापारी आणि आडतदार या संधी काळजी घेण्यासाठी बाजार समितीकडून कशा प्रकारची उपाययोजना असते आणि रात्रपाळीचं नियोजन काय असतं? रात्रपाळीचे आमचे वॉचमॅन या ठिकाणी असतात. 2 वॉचमॅन असतात रात्रीचे, लाईटी बंद करण्यासाठी, चालू करण्यासाठी, शेतकऱ्यांचा माल भरला का नाही चेक करतात सगळे. आणि आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे 17 मापाडी या ठिकाणी असतात रोज. शेतकऱ्याच्या मालाचे व्यापाऱ्याकडून जर पैसे मिळाले नाही तर बाजार समिती कशा प्रकारे काळजी घेते? या ठिकाणी शेतकऱ्याच्या मालाचे पैसे 24 तासाच्या आत रक्कम ही पूर्ण पेड केली पाहिजे. तशी तक्रार आल्यास संस्था त्या ठिकाणी त्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाते. बाजार समितीच्या आवारामध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बाजार समितीच्या माध्यमातून काय काळजी घेतली होती? शेतकऱ्यांचे तक्रार आल्यानंतर लगेच त्या ठिकाणी जोडा कमी मांडल्यास किंवा काही तक्रार आल्यास किंवा व्यापाऱ्यांची तक्रार आल्यास शेतकऱ्यांची तक्रार त्या ठिकाणी लगेच दखल घेतली जाते. आमचे मापाडी बंधू या ठिकाणी त्या जोडा कमी मांडल्यास त्या ठिकाणी सर्व मांडून दिला जातो. पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालयाची सोय अशी बाकी आहे सर्व सोयी या ठिकाणी. फिल्टर पाण्याची सोय, शौचालयाची सुलभ शौचालय, त्या ठिकाणी आंघोळीची सोय आहे त्या ठिकाणी आता. आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी सुविधा दिल्यामुळे बाहेरच्या शेतकरी आपल्या इथं माल आणून विकला जातो. पेमेंटसुद्धा रोख या ठिकाणी केलं जातं. आपल्या इथं बाजार समितीमध्ये व्यापारी चांगल्या प्रकारचे आहे. त्या ठिकाणी लगेच सुविधा या ठिकाणी पट्टीपेड ही रोख स्वरूपात केली जाते. ज्यांना चेक पाहिजे त्यांना चेकने पेमेंट केले जाते, कॅशने सुद्धा केलं जातं. 20,000च्या पुढे असेल तर चेकने दिलं जातं. त्या ठिकाणी सुविधा जास्त असल्यामुळे आणि बाजारभावसुद्धा चांगले या ठिकाणी नारंगाव या ठिकाणी निघतात, म्हणून शेतकऱ्याची भावना असल्यामुळे या ठिकाणी माल विक्रीस आणतात.